आणि आता महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। ईव्हीएम मशीन हॅक करू शकतो असा दावा करणाऱ्या सय्यद शुजावर सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल। व्हिडिओतील दावा खोटा आणि निराधार असल्याचं निवडणूक आयोगाचं मत आहे। मनसे नेते अविनाश जाधवांसह 11 जणांवर गुन्हा दाखल। समीर मोरेसह भाऊ आतिश मोरेंना मारहाण प्रकरणी कारवाई। पालघरच्या सातपाटी पोलिसात गुन्हा। माजी नगरसेवक वनराज अंदेकर हत्या प्रकरण आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। विशेष न्यायालयाकडून गुन्हे शाखेला 30 दिवसांची मुदत। रत्नागिरीतील गुहागर विजापूर मार्गावरील कुंभारली घाटातील रस्त्याची दुरावस्था। जीव मुठीत घेऊन वाहन चालकांना प्रवास करावा लागतोय। वैजापुरातील महिलांनी उद्ध्वस्त केलाय दारूचा अड्डा। अवैध दारू विक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिला आक्रमक। वैजापूर तालुक्यातील बाबुळगाव शिवारामधली घटना आहे। ऐनगळीत संगमात साखर कामगारांचं संपाचं हत्यार। 16 डिसेंबरपासून राज्यातील साखर कामगार बेमुदत संपावर। रखडलेला वेतनवाढ करार। त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याची ही मागणी। मुंबईतील उद्यान आणि मैदानाच्या देखभालीसाठी काढलेली झोन स्तरावरील निविदा रद्द करण्यात आली। वॉर्ड स्तरावरील निविदेमध्ये समावेश करण्यात येणार आहे। फेंगल चक्रीवादळामुळे हवामान विभागाकडून कोकणाला येलो अलर्ट, तर उत्तर कोकणात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा अंदाज आहे। तर केरळमधील 4 जिल्ह्यांसाठी आज रेड अलर्ट जारी। विदर्भात आठवड्याभर तापमान वाढण्याची शक्यता आहे, तर थंडीचा जोरही कमी राहण्याची शक्यता। फेंगल चक्रीवादळामुळे काही भागात तुरळक पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। परभणी शहरात अवकाळी पावसाच्या सरी। अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। शेतकरी चिंतातूर। धाराशिव जिल्ह्यातील 2,60,690 शेतकरी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून वंचित आहेत। 308 कोटी रुपये सरकारकडे थकीत असल्याची माहिती। राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गव्हाचे 15% क्षेत्र वाढणार आहे। पोषक वातावरण आणि सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध असल्यानं गव्हाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता। डाळींसह तेलाच्या दरात वाढ। चणा डाळ, तूर डाळ 200 रुपयांवर। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। श्रीलंका सरकारनं आयात शुल्क कमी केल्यानं कांदा उत्पादकांना दिलासा। श्रीलंकेनं 30%वरून 10% आयात शुल्क केल्यानं दिलासा। पुण्यात थंडीचा कडाका वाढल्यानंतर भाजीपाल्याच्या दरात देखील वाढ झाली आहे। लसूण आणि शेवगा 400 रुपये किलोवर, तर कांद्याचे दर 50 रुपये प्रति किलो। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ट्रक स्लॅब निर्मिती कारखान्याच्या कामाला सुरुवात। सुरतच्या कीम या गावात काम सुरू झालंय। नव्या सरकारच्या स्थापनेनंतर 2 प्रकल्पांचं भूमिपूजन होणार। आचारसंहिता लागल्यामुळेच रखडलेलं पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड द्रुतगती महामार्गाचं भूमिपूजन होणार आहे। समृद्धी महामार्गातील शेवटच्या टप्प्याचं 100% काम पूर्ण। नव्या वर्षात नागपूर मुंबई प्रवास आता 8 दिवसात पार करता येईल। मालवाहतूक वाहनांची नोंदणी आता ऑनलाईन होणार आहे। 3 आणि 4 चाकी मालवाहतूक आणि 7 टनांपेक्षा कमी असलेल्या मालवाहतूक वाहनांची आता ऑनलाईन नोंदणी होईल। परिवहन विभागाकडून परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे। एसटी महामंडळाच्या तिकिटामध्ये तब्बल 15 ते 18% दर वाढण्याची शक्यता। सर्वसामान्य प्रवाशांना दरवाढीचा फटका बसणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा 8 दिवसांनी पुढे ढकलला आहे। जलवाहिनी फुटल्यानंतर मनपाचं वेळापत्रक कोलमडलंय। पशुसंवर्धन विभाग आणि मुंबई पालिकेकडून पशुगणना 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू राहील। पशुगणनेसाठी प्रगणकांना सहकार्य करा, महापालिका प्रशासनाचं आवाहन। आणि